फिर्यादी शोभा दत्तू सुरवसे वय 55, व्यावसायिक गृहिणी, राहणार कल्याणी बिल्डिंगच्या मागे, विक्रमनगर, लातूर. दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 4:30च्या सुमारास सोलापूर एसटी स्टँड येथे एसटीमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांची पर्सची चेन उघडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या संमती वाचून लबाडीने चोरून नेली म्हणून 22 जानेवारी 2024 रोजी दिलेल्या तक्रारीवरून फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे भारतीय दंडविधान संहिता कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. नमूद गुन्ह्यातील अज्ञात चोरट्याचा शोध घेत असताना पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की एक काळ्या रंगाचा बुरखा घातलेली महिला, वय अंदाजे 40 ते 45, 5-5.5 फूट उंच असलेली, तिच्या खांद्याला एक क्रीम कलरची पर्स अडकवलेली, मजबूत बांध्याची महिला पंचकट्टा येथून विजापूर वेसमार्गे सराफ कट्टा येथे चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी जाणार आहे. खात्रीशीर बातमी मिळाल्याप्रमाणे त्या अनुषंगाने सदर बातमीची योग्य ती शहानिशा करून बातमीदाराने सांगितल्याप्रमाणे सदर ठिकाणी जाऊन खात्री करत असताना बातमीदाराने सांगितलेल्या वर्णनाशी मिळत्या जुळत्या वर्णनाची महिला मार्कंडेय मंदिराकडून विजापूर वेसकडे पायी चालत येताना दिसली. ती पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना 24 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12:15 वाजता शिताफीने ताब्यात घेतले. तिचे नाव पत्ता विचारले असता तिने आपले नाव फरजाना अब्बास शेख, वय 41, राहणार गोदुताई विडी घरकुल, 2 नंबर टाकी, क्रांती चौक, कुंभारी रोड, सोलापूर असे सांगितले. तिच्या खांद्याला अडकवलेल्या पर्समध्ये काय आहे याबाबत विचारणा केली असता प्रथम ती उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. त्यामुळे पर्स महिला पंचांसमक्ष तपासली. त्यामध्ये रोख रक्कम व विविध सोन्याचे दागिने मिळून आले. याबाबत तिच्याकडे चौकशी केली असता तिने सांगितले की सदर रोख रक्कम व सोन्याचे दागिने हे तिने 20 जानेवारी 2024 रोजी सोलापूर एसटी स्टँड येथे एसटीमध्ये बसताना चढताना प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन एका महिलेच्या पर्समधून चोरी केले आहेत. सदर सोन्याचे दागिने फौजदार चावडी पोलीस ठाण्याकडील भारतीय दंडविधान कलम 379 मध्ये जप्त केले. तिच्या ताब्यातून 5,000 रुपये रोख व 5.5 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.